सर, आपण काल रात्री एक गुटख्याच्या गाडीवरती कारवाई केलेली आहे. नेमकं काय कारवाई झालेली आहे आणि आपल्यावरती आरोप पण लागतायत की याच्यामध्ये आपण घेवाण-देवाण करून या गाडी सोडण्याचा प्रयत्न करत होतात. नेमकं रात्री काय घडलेलं आहे सर? रात्री गस्तीवर पेट्रोलिंगला जे आमचे कर्मचारी होते त्याच्यामध्ये हवालदार राऊत आणि PSI निंबाळकर असे दोन कर्मचारी रात्री गस्तीला होते. आपल्या 2 गाड्या दररोज गस्तीला असतात. त्याच्यामध्ये राऊत यांनी गस्तीवर असताना बघितलं की एका गाडीमध्ये 2 लोक चढलेले आहेत आणि त्याच्यातून काही माल बाहेर काढत आहेत, काही गोण्या बाहेर काढून फेकत आहेत. तर मग त्यांना ती माहिती भेटली. त्यांना ती गाडी लुटण्याचा, ते माल काढण्याचं त्यांचं काम चालू होतं. मग ते बघितल्यानंतर तो ड्रायव्हर वगैरे वैभवी स्थितीत होता आणि तो गाडी त्यांनी रोडनी टर्न करून परत येरमाळ्याच्या दिशेने पळवली. ती गाडी ऍक्च्युअली धाराशिवकडून बीडला जात होती, पण त्याला समोर मोटरसायकल त्या चोरट्यांनी आडव्या लावल्यामुळं ती गाडी वळून परत धाराशिवच्या दिशेनं निघाली. त्यावेळेस धाराशिवच्या दिशेनं पेट्रोलिंगची मोबाईल होती. तिने ती बघितली की 2 लोक वर सोडलेत आणि त्याच्यातून माल काढत आहेत. त्यावेळेस मला रात्री साधारणतः 11 वाजता मला फोन आला होता आणि मग मला फोन आल्यानंतर मी राऊतांना सांगितलं की दुसरी जी मोबाईल आहे पेट्रोलिंगची तिला पण फोन करून बोलून घ्या. मग त्याने तिला पण फोन करून तिकडे बोलून घेतलं. त्या 2 गाड्या आणि ते त्यानंतर पुढे अजून त्या लोकांनी गाड्या आडव्या लावून त्या ड्रायव्हरला हे करून म्हणजे त्याला जबरदस्ती करून त्याच्याकडून काही पैसे काढून त्याच्या काही त्या गाडीमध्ये ज्या काही मालाच्या गोण्या होत्या त्या गुटख्याच्या होत्या ते सगळं काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मी स्वतः सुद्धा त्या स्पॉटला नंतर माझ्यासोबत अमोल जाधव यांना बोलून आम्ही 2 जण तिथे गेलो असता आमच्या स्टाफला बघून 2 गाड्या आल्यानंतर ते बऱ्यापैकी पळून गेले होते आणि तिथे कोणी नव्हतं. पण आम्ही त्या गाडीची पाहणी करत होतो की गाडीची ताडपत्रीवरून फाटलेली आहे, गोण्या काढलेल्या आहेत, काय आहेत, ड्रायव्हर घाबरलेल्या स्थितीत आहे. मग तेवढं ते करत असताना परत अचानक एका बोलेरोमध्ये आणि 2-3 मोटरसायकलीमध्ये असे एक 25 लोक आले. ते सगळे गुंड लोक आले आणि त्यांनी चालू केलं की पोलीस गाडीचे हप्ता घेतात वगैरे काय काय म्हणत होते आणि व्हिडिओ काढत होते. आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो किंवा आम्ही पाहणी करतोय काय मॅटर आहे. म्हणजे मी तर गेलो घटनास्थळी तर मला ते बघायचं होतं पहिले काय चालू आहे. त्यानंतर कारवाईचा प्रश्न होता. चालू अगोदर त्यांनी एवढा गोंधळ केला आणि त्याच्यामध्ये मग आम्ही त्यांना गोंधळामध्ये आवरायचा प्रयत्न करत होतो आणि आमच्या कर्मचाऱ्याच्या सांगण्यानुसार त्यांना आम्ही थोडं ताब्यात घेण्याचा पण प्रयत्न करत होतो. त्यावेळेस त्यांनी आमच्या पोलिसांना धक्काबुक्की केली. त्याच्यामध्ये अमोल जाधवला त्यांनी बुक्की मारलेली आहे, गलोरींनी दगड मारलेले आहेत, आमच्यावर सुद्धा दगड मारायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना पाहिजे तसा एक व्हिडिओ त्यांनी तयार करून सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट वगैरे केलेला आहे. पण तो सगळा बनाव आहे. त्यासाठी आम्ही ते जे चोरटे आहेत त्या सगळ्या चोरट्यांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये जो जे आयशर आहे त्या आयशरचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या सांगण्याप्रमाणे तो जसे सांगेल त्याच्याप्रमाणे ती फिर्याद घेऊन त्यांच्यावरती आपण IPC 395 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये 5 आरोपींचे नाव निष्पन्न झाले. बाकीचे आरोपी 10 ते 15 अजून आरोपी आहेत. म्हणजे एकूण 5 + 10 ते 15 असे त्याच्यामध्ये 20-25 आरोपी आहेत. आणि ते गुन्हा दाखल झाल्यानंतर परत अमोल जाधव जे आमचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे धक्काबुक्की आणि त्यांना मारहाण झाली त्याच्यासाठीचा सुद्धा एक 353 गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. त्या दोन्ही गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि त्या गाडीमध्ये गुटखा आढळून आलेला आहे. तर तो जो गुटखा आहे तो ट्रॅव्हल होत होता आणि ते महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे. तर त्याच्यामुळे आता आमच्या पोलीसच्या फिर्यादीवरून त्याच्यामध्ये 328 IPC नुसार गुटख्याचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आता त्याचा पंचनामा केलेला आहे, गुटखा मोजलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही किती लाखाचा मुद्देमाल आहे? गुटख्याचा मुद्देमाल मोजणं बाकी आहे, पंचनामा चालू आहे. ठीक आहे सर. आता जेव्हा सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यावरती आरोप केले जात आहेत आणि ते असं पण म्हणतायत की त्याच्यामध्ये तुम्ही 2 लाख रुपये किंवा 4 गाड्या वगैरे आले त्याच्यानंतर तुम्ही असं 2 लाख रुपयाची घेवाणदेवाणचं बोलणं केलं आणि पोलिसांनी 50,000 रुपये देतो गाडी अडव असाही शब्द केलेला आहे. ह्यांचा त्यांच्याकडे ऑडिओ आहे किंवा कॉल केलेला आहे राऊत सरांनी असं त्यांचं म्हणणं आहे. हे बरोबर आहे का? असं बोलण्यात आलं होतं का? नाही, असं काही झालेलं नाही. कोणी बनाव केलेला आहे आणि तो त्यांचा कोणी बाईट घेतला मला माहिती नाही आणि त्यांनी ते केलेलं आहे. पण तो पूर्णपणे बनाव आहे. धन्यवाद.